जय शिवराय मित्रांनो, ऑक्टोबरमध्ये जो काही पाऊस चालू आहे, किती नाही म्हटलं तरी ला निना आणि हार्प तंत्रज्ञानाचा यामध्ये काहीतरी मोठा हात असल्याची सध्या पॅसिफिक महासागरामधल्या होणाऱ्या हालचालीवरती नजर ठेवून जर पाहिलं तर 100% खात्रीच वाटते। पण हा विषय जाऊ द्या, ती माहिती काढायला कमीत कमी 12 दिवस तरी लागतील। पण ह्या 12 दिवसामध्ये अनेकांचं नुकसान देखील होऊ शकतं। तत्पूर्वी त्या वातावरणाची पूर्वकल्पना आपण 4-5 दिवसापासून सारखी देतोय। पण ह्या 23 ऑक्टोबर आणि 24-25 ऑक्टोबरला मान्सून मान्सून तर नाही, हा सायक्लोनिक सिस्टीमचा जो काही अंदाज आहे, सायक्लोनिक सिस्टीममुळे आलेलं जे काही बाष्प आहे, ढगांची गर्दी आहे आणि ढगांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे। या पुढच्या उद्याच्या पावसाबद्दल म्हणजे 23, 24, 25 बद्दल आपण सविस्तर माहिती दिलेली आहे। पण तरी सुद्धा उद्या 23 ऑक्टोबरला काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्या पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावाची यादी बघा। सातारा, बारामती परिसर, इंदापूर, सांगोले पट्टा, कडाष्टी, धाराशिव, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी हा पाऊस होईल। पुण्यामध्ये अनेक ठिकाणी, साताऱ्यामध्ये अनेक ठिकाणी, सांगली, सोलापूरच्या भागामध्ये अनेक ठिकाणी हा पाऊस होणारच आहे। मित्रांनो, अहिल्यानगरचे देखील अनेक भाग जसे की श्रीगोंदा, कर्जत, जामखेड पडील पट्टा, कडाष्टी, बीड, गेवराई, माजलगाव पट्टा, परभणीच्या सुद्धा अनेक भागांमध्ये स्थानिक वातावरणासारखा उद्या 23 ऑक्टोबरला देखील हा पाऊस होणार आहे। 23 ऑक्टोबर बरोबरच 23 ऑक्टोबरला नाशिक क्षेत्र, आजही मालेगाव वगैरे भागात तुफान पाऊस झालाय। त्यानंतर वैजापूर भागात देखील स्थानिक वातावरणासारखा अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे। गंगापूर, पैठण, अंबड क्षेत्रामध्ये सुद्धा येत्या 24 तासामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे। सोलापूर बरोबरच बीडचा देखील समावेश या भागाच्या पावसामध्ये असणार आहे। त्यामुळे काळजी घेण्यासारखं वातावरण उद्या देखील दक्षिण महाराष्ट्रावरती प्रभाव टाकणार आहे। मित्रांनो, याचबरोबर नांदेडसह जळगाव, धुळे, साक्री या भागाचा समावेश असणारा तारीख म्हणजे 24 तारीख आहे। 24 तारखेला संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी विजांच्या लखलखाटामध्ये जळगावच्या भागांमध्ये, धुळ्याच्या भागामध्ये, मुंबई कोकण किनारपट्टी, नाशिकसह सोलापूर, सांगली, साताऱ्यासह पाऊस वाढणार आहे। नाशिक, नांदेडचा समावेश हा मधल्या पट्ट्यापर्यंत बीड वगैरे भागांचा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी मात्र घ्यावीच लागणार आहे। यामध्ये नांदेडचा समावेश आहे, पण यवतमाळ, हिंगोली, वर्धा तसेच नागपूर, चंद्रपूरचा देखील समावेश आहे। बुलढाण्यात देखील अनेक ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा पाऊस या गुरुवारी देखील होण्याचा अंदाज आहे। शुक्रवार म्हणजे 25 तारीख, 23, 24 आणि 25 ह्या तारखा ज्या आहे स्थानिक लेवलला बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ घालणार आहे। दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा देखील 23 ऑक्टोबरला असाच आहे। पण 24 आणि 25 ह्या 2 तारखा थोड्या मोठ्या आहेत। त्याचं आपण पूर्ण माहिती अगोदर दिलेली आहे। सतर्क काय राहायचंय, आपल्याला कामे काय करून घ्यायची, या टायमिंगला आपल्याला थोडा अलर्ट जाणून येतोय। कारण की येणारी जी काही शुक्रवारची जी काही 25 तारीख आहे, यामध्ये सर्व जिल्हे, खान्देश, नंदुरबारचे भाग सुद्धा, धुळ्यासह बुलढाणा जिल्हा, वाशिम, हिंगोली समावेश आहेच। त्याचबरोबर बुलढाण्याच्या बरोबरच जे काही कन्नड, सिल्लोड, भोकरदन ज्या प्रभागाचा ज्यावेळेस उल्लेख केला जातोय त्या भागामध्ये पाऊस नक्की होते। पण ह्यावेळी सुद्धा ह्या 3 दिवसामध्ये अनेक ठिकाणी तो पाऊस वाढणार आहे। मराठवाड्याचा जवळपास 80% भाग व्याप्तीचा समावेश राहील। दक्षिण महाराष्ट्राचा 90% भाग व्याप्ती राहील, तर खान्देशचा 40 ते 50-55% मजल मारण्याची शक्यता आहे। तर मला एक सांगायचं आहे की टक्केवारीनुसार कोणता भाग आणि कोणते जिल्हे जास्त राहील ह्या 3 दिवसाच्या पावसामध्ये, तर नाशिक जिल्हा 60 ते 70 टक्केवारीनुसार आहे। छत्रपती संभाजीनगर 95 टक्केवारी गाठतो आहे। जालना जिल्हा देखील 70 ते 80% गाठतो आहे। सातारा, सोलापूर, पुणे परिसर जवळपास 100%ची व्याप्ती राहणार आहे। म्हणजे एकही भाग यामधनं सुटेल अशी आशा दिसत नाही। पेंडवलता का होईना या भागात अनेक ठिकाणी हा पाऊस होणार आहे। सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कडाष्टी, बीड जिल्हा सुद्धा 60 ते 70%च्या रडारवरती मध्ये येतोय। परभणी 70%, नांदेड 60%, 65% देखील आहे। हिंगोली 55 ते 70%च्या आसपास जातोय। यवतमाळ 40 ते 35%च्या आसपास जातोय। नागपूर 20 ते 25% आहे। चंद्रपूर देखील 30 ते 40 आहे। वाशिम जिल्हा देखील 30 ते 40 टक्केवारीनुसार पाऊस होण्याचा अंदाज आहे। ह्या 3 दिवसाची मजल आहे। जळगाव जिल्हा 50 आसपास आहे। छत्रपती संभाजीनगर आपण सांगितलंय 70 ते 80%च्या व्याप्तीसह जाणार आहे। जालना देखील समावेश त्यामध्ये आहे। एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राच्या पावसाची अशी आहे। कोकण किनारपट्टी, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग तसेच गोवा, पणजीसह अनेक ठिकाणी 100%ची किंवा 99%ची व्याप्ती मॉडेलनुसार स्पष्ट दिसत आहे।
त्यामुळे 25 तारखेपर्यंत ह्या व्याप्त्या पूर्ण होऊन जातील। यामध्ये सगळ्यात जास्त व्याप्ती घेणारा भाग म्हणजे पुणे ते अहिल्यानगरचा देखील समावेश छत्रपती संभाजीनगर बरोबर असणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे पावसाच्या टार्गेटवरती जास्त प्रमाणात येत आहेत, तर त्यामध्ये सर्वाधिक जास्त टार्गेट म्हणजे वाहुणी पावसाची नोंद किंवा मुसळधार पावसाची नोंद होणारा जो काही भाग असेल त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर ह्या भागांचा समावेश आहे। अहिल्यानगरमध्ये देखील काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची नोंद ह्या 3 दिवसामध्ये म्हणजे 24-25च्या कालखंडात तर आहेच, पण 23 पासून काही ठिकाणी सुरुवात देखील त्या भागामध्ये करणार आहे। नांदेडचा देखील समावेश 24च्या पावसामध्ये असेल। 25 तारखेला जवळपास परभणी, नांदेड हा बऱ्याच ठिकाणी आहे। जळगाव आणि जळगावच्या MP बाउंड्री लगतच्या भागांना देखील अलर्ट मात्र राहणार आहे। अकोले शहराला पाणी पिकांना दिलासा दिला अशी मजल जरी असली तरी नुकसानकारक परिस्थिती याही भागात असणार आहे। 25 तारखेची चंद्रपूर आणि गोंदिया, नागपूर, अमरावतीची व्याप्ती देखील 65% आसपास जाते, कारण की 35 काही मॉडेलनुसार आहे, पण काही मॉडेल ह्या भागांसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे असं स्पष्ट करतायत। त्यामुळे 25 तारखेचं वातावरण चंद्रपूर, नागपूरला देखील गरमीसह बिघडणार आहे। एकंदरीत आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं हा पाऊस राहील किती दिवस, तर सरळ सरळ हा 1 आठवडा तो कायम महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव चक्रीवादळामुळे टिकून राहतोय। मित्रांनो, बंगालच्या उपसागरात जे काही सायक्लोन सिस्टम बनलंय ते सिस्टम आता विशाखापट्टणम मार्गे इकडे ओडिसा, पश्चिम बंगालकडे देखील सरकणार आहे। त्यामुळे MP कडनं पुन्हा टफ लाईन या 25 तारखेच्या नंतर म्हणजे 27-28च्या कालखंडामध्ये गुंतून महाराष्ट्रामध्ये पाऊस ठेवू शकतात। एक्झॅक्टली याला 7 WD देखील असणार आहे आणि वातावरण मात्र ह्या 7-8 दिवस कायम राहण्याची भीती आहे। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली, आपण बऱ्याच जणांच्या पेरण्या मागील व्हिडिओमध्ये थांबवल्या होत्या, पण बऱ्याच जणांनी ह्या गोष्टीवरती टोमणे मारले की आता पाऊस येत नसतो, तुम्ही तर पेरण्या करायला। मी ज्वारीची पेरणी केली मित्रा, ज्वारीचं बी जरी खराब झालं ना तर काय 1000च्या वर त्याला खर्च येत नाहीये, पण हरभरा पेरला त्यासोबत खत आलं, त्यासोबत 1200-1300 रुपयाचं ट्रॅक्टरची पेरणी आली, अशा सगळ्या गोष्टी मिळून 10,000चा खर्च येतो। 1000 कुठे आणि 10,000 कुठे यासाठी मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की ह्या दिवाळीतला पाऊस काहीतरी गडबड करणार आहे, त्यामुळे पोटतिडकीनं तुम्हाला ह्या गोष्टीचा मी उल्लेख करत असतो। त्याचा वेगळा अर्थ काढून तुम्ही शेतकऱ्यांना दिशाभूल करू नका। मागे कोणतरी भूगोल अभ्यासक बोंबलत होता की हा पेरण्या थांबवतो शेतकऱ्यांच्या। तुम्हाला ह्या 25 तारखेला कळेल की पेरणी करणं किंवा पेरणी न करणं चुकीचं असेल। तरी सुद्धा मी मागच्या 3 दिवसापासून व्हिडिओमध्ये सारखा उल्लेख करत होतो की पेरणीचं नियोजन तुमच्याकडे असू द्या, माझ्याकडे नाही। पेरण्या करायच्या असेल तुम्ही करा, कारण की याच्यामध्ये काही 100% भागव्याप्ती ही सर्व पूर्ण महाराष्ट्राची नाहीये, पण बऱ्याच ठिकाणी मात्र पाऊस शेतातून पाणी बाहेर निघेल तर काही ठिकाणी शेत पिकांना जीवदान देईल अशा प्रकारचा राहणार आहे। या संदर्भात अजूनही आपण फेसबुक, इंस्टावरती लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत सगळ्यांना सप्रेम जय शिवराय। नवीन असाल तर आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो करून ठेवायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।